तरीबाज रस्सा झणझणीत। हे या बिर्याणीच्या वाफा निघतात आणि समोर कस्टमर बघा नंबर 1 जेवण आहे। कुणी येऊ शकतो आणि डायरेक्ट आम्ही किचन मुद्दामून समोर दाखवलेलं आहे। कारण 6-7 वर्षापासून येतो म्हणजे जेवण केलं की माणूस भाजल्याशिवाय मजा नाही। आणि आता तुम्ही बघू शकता गर्दी बऱ्यापैकी वाढली इथे। मटन भाकरी खाल्ली तर ती चुरूनच खावी, का की ही बकरी जे शिजलेलीत आज हे 2 बकरीचा विषय आहे। मोजन करायचं म्हणलं तर मोजनच गिरायक येतं। माझा प्रवास तसा विचार केला की पहिलं मोरीमध्ये पूर्ण रोड आहे ना, त्या पूर्ण रोडवर याचा घमघमाट होता बाहेर मला। बाबो लय जबरदस्त आहे राव नियोजन तुमचं तर मित्रांनो, आज वार रविवार आणि आपण आलोय परत नॉनव्हेजच्या शोधात। आणि आज आपण कुठे आलोय तर पिंपरी चिंचवडमध्ये 18 वर्षापासून मटन भाकरी खाऊ घालणाऱ्या या जय मल्हारमध्ये। आता जरी इथे मेट्रो स्टेशन झालेलं असलं तरी हे हॉटेल तेव्हापासून आहे जेव्हा इथे मेट्रो स्टेशन नव्हतं। चला आज जाऊया आणि बघूया, पाऊस पण लागलाय, काय खायला मिळते, चला या। तर इथे मागे मेट्रो स्टेशन आहे आणि मेट्रो स्टेशनपासून कमीत कमी एक 2-5 मिनटं जरी तुम्ही चालत नाही आले तेवढ्यातच तुम्हाला दिसते हे जय मल्हार। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं 18 वर्षापासून हे हॉटेल कार्यरत आहे, तर बऱ्यापैकी जुनं आहे पिंपरी चिंचवडमध्ये। चला आता आतमध्ये घुसूया आपण। आणि इथे क्लिअरली लिहिलं आहे नो पार्किंग, मूलचंद आणि मेट्रोसाठी जाणाऱ्यांनी इथे पार्किंग करू नये, ही मेन एंट्रन्स आहे। आणि या बाजूला लेफ्ट हँड साईडला ओपन किचन आहे त्यांचं, भाकऱ्यांचं काम चालू आहे आणि इथे रस्सा ठेवलेला आहे। चला आता एंट्री मारूया आपण। ही फर्स्ट सिटिंग आहे जिथे लोक मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतात। आणि इथे तुम्ही जर बघाल तर मुक्काम पोस्ट दिवे, थोडं लुक पण त्यांनी जरा गावासारखा दिलेला आहे। कुस्ती आणि सगळ्याचे फोटो लावलेत, लोक मस्तपैकी जेवण करतात। आज जरा तशी गर्दी कमीच दिसते। चला बघूया इथे आपल्याला बोलायला भेटतंय का कोणाशी। ताटं लागतात, बिर्याणी वाढायचं काम चालू आहे इथे। आणि इथे तुम्हाला फॅमिली सेक्शन आहे, तर जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर तुम्ही इथे बसून मस्तपैकी जेवण जेवू शकता। कुठून आलं सर आपण जय मल्हारमध्ये आणि कधीपासून येतात, कशी चव? बरेच दिवसापासून येतो, बीडवरून आलो मी, बीडवरून। कुठून? बीडवरून आलो। अच्छा, ते जेवण काय खाल्लं तुम्ही? आणि स्पेशल मटण थाळी घेतली, एकदम मस्त आणि नंबर 1 जेवण आहे पूर्ण। कारण 6-7 वर्षापासून येतो जेवण एकदम छान। मोस्टली काय खाता इथे? मोस्टली थाळी खातो, चिकन थाळी। कसं आहे, झणझणीत आहे का जेवण? कसं आहे? हां, टेस्टी आहे। तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रिक्स। आणि आज आपण आलो आहे जय मल्हारमध्ये, जे पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 18 वर्षापासून कार्यरत आहे आणि मटन भाकरी इथली म्हणजे गावठी पॅटर्न। तर आपल्यासोबत आहेत संदीप झेंडे सर, नमस्कार। नमस्ते नमस्ते, तुमचं स्वागत आहे। तर संदीप सर आपल्यासोबत आहेत आणि थोडेसे आपण त्यांचं ते बिझी होते ते काउंटरला, त्यांची आपण थोडीशी वेळ घेतली आहे। तर सर तुमची वेळ घेतो आणि आम्हाला जरा जय मल्हारबद्दल सांगा की ही जी गर्दी आतमध्ये दिसते आणि 18 वर्षापासून बिझनेस करणं किंवा जेवण लोकांना देणं म्हणजे खायची गोष्ट नाही, कारण लोकांना चव आवडल्याशिवाय लोक येत नसतात। बरोबर बरोबर। काय आहे की आता आपण म्हणतोय 18 वर्ष मी बिझनेस केला आहे, पण त्याच्या अगोदर 15 वर्ष मी तिथं काम केलं आहे। अच्छा, लक्षात आलं का? पहिला माझा प्रवास तसा विचार केला की पहिलं मोरीमध्ये, लक्षात आलं का? म्हणजे मोरीमधून झालेली सुरुवात। आणि आता मी तुम्हाला एक दाखवलं पण ओव्हरव्ह्यू, ते एवढं मोठं हॉटेल आता आहे सध्या परिस्थितीला। बरोबर बरोबर, ते सांगतो की मोरीचा विषय, नंतर वेटरचा विषय, मग हेल्पर, मग किचनमध्ये, मग आचारी, मग कुठं वडापावची गाडी, नंतर मग कुठं एखादं हॉटेल, आणि नंतर मग छोटं छोटं करत असतो। मी बघताय की आज भरपूर, आज देवाची कृपा आहे, भरपूर मला दिलं आहे, भरपूर म्हणजे काही कमी नाही। म्हणजे असं ओव्हरनाईट सक्सेस आपण बोलतो ना की रातोरात मिळाले, अशातला भाग नाही आहे, हार्डवर्क आहे, तेव्हा कुठे जाऊन एवढं मोठं बरोबर सुरू आहे। नाही खरं आहे, कष्टाशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आहे। कष्ट करा, सरळ चालत राहा, नीतिमत्ता सरळ ठेवा, तुम्हाला देव भरपूर देईल, अजून करत राहा, थांबू नका।
आणि पिंपरी चिंचवडमध्ये 18 वर्षापासून मटण भाकरी तुम्ही देताय, तर लोक तुमच्या मटण भाकरीशी कनेक्ट राहायचं किंवा त्यांना चव आवडायचं काय गुपित आहे त्याच्या मागे? गुपित काय नाही, तुम्ही सेवा चांगली करा, लोकांना जेवण चांगलं द्या, सर्व्हिस द्या, त्याच्याशी आनंदाने बोला, प्रेमाने बोला, प्रेम द्या कस्टमरला. कस्टमर हे आपला देव आहे, एवढीच काळजी घ्या. बाकी काय, त्याची सेवा करा, तुम्हाला भरपूर मिळेल. तुम्ही मग त्याला चपाती द्या, भाकरी द्या, मटण द्या, रस्सा द्या, काही जर खाल्लं ते प्रेमाने खाणार. चांगलं बघू शकता मागे कस्टमर कंटिन्यू चालूच आहेत. आता आपला शूट चालू आहे म्हणून ते थांबले होते, पण वाट काढून ते आत गेले, कारण त्यांना माहिती आहे आतमध्ये काय मिळणार आहे आपल्याला. तर सर, मटन भाकरी आपले ते जी मिळते ते आपण किचन मध्ये ट्राय करूच जायला. तर काय प्राइसिंग राहते आणि बोकडाचं आहे मटन की बोलायचं मटन आहे? माझ्याकडं मटन बोलायचं असतं. ओके. दुसरं चिकन असतं, बॉयलर चिकन असतं. तिसरं मासे आहेत. म्हणजे 3 प्रकार आहेत, बोलायचं मटन, चिकन आणि मासे. हे 3 गोष्टी आपल्याकडे आहेत, त्या चांगल्या बऱ्यापैकी चांगले चालतात त्या. आणि आपल्या इथे जी मटणाची थाळी आहे बोलायची, तर त्याची कॉस्टिंग काय आहे आणि ते लिमिटेड आहे की अनलिमिटेड? स्पेशल मटन थाळी आहे 450 रुपयाला आहे. ओके. पहिली थाळी जेव्हा मी चालू केलं तरी 60 रुपयाला होती. 60 रुपये 60. ओके. हां, त्या टायमाला मी ती भाकरी, रस्सा, राईस अनलिमिटेड होती. आज 2025ला आहे, ते बी त्यात बी त्या थाळीमध्ये आज थाळी 450 रुपयाला आहे काय. पण त्याच्यामध्ये रस्सा, भाकरी, राईस तिथं बी अनलिमिटेड ठेवलेलं आहे मी ते. पण कस्टमर समाधानी आहे. 60 रुपयाची थाळी आणि आज 450 रुपयाची थाळी, तरी कस्टमर समाधानी आहे का की मी ती त्यात बदल केलेला नाही काय. 34 मिनिटं ठेवलेली आहे. एकदा क्वालिटी आणि टेस्ट तशी मिळाली जाऊ शकतं सर. एकदा क्वालिटी आणि टेस्ट मिळाली की मग कस्टमर कुठे नाही जात. हे त्याचं एक्झाम्पल आहे. तर चला आपण जरा किचन मध्ये एक चक्कर मारूया आणि बघूया इथे मटन भाकरी जी 18 वर्षापासून बनते ती कशी बनते आणि कोण आहे त्याच्या मागे. चला. इथे जसं मी तुम्हाला दाखवलं ओपन किचन आहे, म्हणजे कोणाला शंका नको की जेवण कसं बनतंय, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता. आणि या बाजूला लेफ्टला आहे मेन डायनिंग एरिया. आणि आता तुम्ही बघू शकता गर्दी बऱ्यापैकी वाढली इथे. आता आपण ट्राय करू लवकरात लवकर शूट करायचं, नाही तर आपल्याला जेवायला नाही मिळायचं. ओपन ॲक्सेस किचन आहे, म्हणजे हा जो डायनिंग एरिया आहे आणि हा डायनिंग त्याच्यामधलाच पोर्शन आहे. मग इथे छुपा कारभार करायचा काही स्कोप नाही आहे काय सर? जे आहे ते समोर. इथं किचन आम्ही सेंटरमध्ये ठेवलेलं आहे आणि एंट्रीच्या बाजूला ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की कस्टमर जेव्हा येईल ते पहिलं किचन बघल की बरं तुम्ही हॉटेलमध्ये जाता की तिथं लिहिलेलं असतं बाबा नॉट अलाउड. ओके, ओनली बाबा स्टाफच एंटर करू शकतो. पण तसं आमच्याकडे काय प्रकार नाही आहे, कुणीही येऊ शकतो. आणि डायरेक्ट आम्ही किचन मुद्दामून समोर दाखवलेलं आहे. तुम्हीच आमची स्वच्छता बघा, जेवण आम्ही कशा पद्धतीने देतो, किती हायजीन आहे, त्या हिशोबाने आम्ही ते मुद्दामून समोर ठेवलेलं आहे. कस्टमरला पटलं पाहिजे राव की यांचं राव जेवण तर सुंदरच आहे, पण तेवढं हायजीन पण हे मेंटेन करतात. म्हणून हे बघा तुम्ही बसू शकता इथं. आता काय काय आहे इथे समोर, काय काय बनते? आमचा स्पेशल इंद्रायणी राईस खास मावळातला आहे, बोरचा आहे. 2 प्रकारचे राईस आहेत. हा आहे स्पेशल बिर्याणी राईस. ही आपली स्पेशल थाळीमध्ये येते का? या स्पेशल थाळीमध्ये येते बिर्याणी राईस. इथे बघा, म्हणजे इथे या बिर्याणीच्या वाफा निघतात आणि समोर कस्टमर बघा किती गर्दी करून उभे राहिले. आणि त्याच्या पुढे हे आहे सुको चिकन, हे आहे सुको मटन. रसरशीत दिसते. हे बघा रस्सा. लोक म्हणजे आमच्याकडं झणझणीत खायला येतात, म्हणजे जेवण केलं की माणूस भाजल्याशिवाय मजा नाही. असं सुटलंच पाहिजे, रांगडं जेवण. हो. त्या तरीशिवाय मजा नाही आहे. लक्षात लगा, ही जी तरी आहे त्याशिवाय मजा नाही. आणि आमच्या ह्या तरीने रश्यानी कधी त्रास होणार नाही, कधीच नाही होणार. बाकी हा रोजच्या रोज आमच्याकडे कंटिन्यू मिळत राहतो माल. सकाळी बनतो, दुपारी बनतो, संध्याकाळी बनतो. 3 वेळेस आमच्याकडे माल एवढा फ्रेश बनतो. अच्छा, सकाळचा संध्याकाळपर्यंत लोटवतो. येस. काही ठिकाणी सकाळीच ग्रेव्ही बनवतो, तसं आमच्याकडे तो प्रकार नाही आहे. आमच्या प्रकार काय की रस्सा वाटण तयार करायचं घरगुती आणि द्यायचं. तुम्ही बघता फ्लो कंटिन्यू चालू आहे थाळ्यांचा. लक्षात, हे रस्सा आहे, हा आहे खिमा, मटन खिमा स्पेशल, एकदम ओरिजिनल मटन खिमा स्पेशल. आणि सगळ्यात बेस्ट म्हणले की आमची
वजडी काही कुठे मिळत नाही. वजडीवाले जे हो, आहेत, वजडीचे शौकीन आहेत. त्यांच्यासाठी हो लय वेगळे आहेत ते, लय वेगळे शौकीन आहेत ते. आणि वजडीच्या म्हणजे जे वजडी प्रेमी आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट म्हणजे अशी का ते शोधून काढतात कुठे मिळते. काही तो प्रकार कुठे भेटत नाही ना, नाही भेटत, आणि त्याला बनवता बी येत नाही. येत. हा प्रकार आहे, असं आहे ना. एकदम लाल भडक तर्री आहे आणि वजडी शिजलेली. ही कलेजी आहे, मटन कलेजी. ही आपण सेपरेट पोर्शन मध्ये येस 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 येस. कस्टमरची म्हणजे रिक्वायरमेंट असली बाबा मला कलेजी फ्राय कलेजी पाहिजे, आळणी पाहिजे, तर ही आम्ही कट करून ठेवलेली. फ्राय पाहिजे ते मसाल्यामध्ये आम्ही बनवून देतो. आणि ही बारीक टोप बघून तुम्हाला जरा वेगळं वाटत असेल तर राईट हँड साईडला दोन मोठी मोठी ते फक्त तुम्हाला लाईफ द्यायचे ते विषय असा आहे ना, असा विषय आहे ना. हा हे आळणी, ओरिजिनल आळणी, मटणाचं आळणी. म्हणजे थोडक्यात म्हणायला लागली आपण आळणी सूप, आळणी पाणी, बरोबर, मटन, कांदा, खोबरं आणि मोठे मीठ आणि मटन, अद्रक लसूणची पेस्ट, बस बाकी काहीच नाही. साधन, सिंपल आणि सोबर. त्यात कलर नाही, काय नाही. पण एकदम म्हणजे ठीक वाटलं, म्हणजे पाणी जर नाही वाटत अजिबात. नाही, जरी ते असं पाण्यात वाटतंय, लक्षात जरी तुम्ही आलं असं वाटतंय नाही का, पण ही जी चव आहे ह्याची ही ओरिजिनल आहे. का की ही बकरी जे शिजलेली आहेत, आज हे 2 बकरीचा विषय आहे, 2 बकरीचं हे पाणी आहे असं आहे. आणि ह्या पाण्याचा हा रस्सा तयार होतो. लक्षात आलं का. ती पातळी जी होती ती छोटीशी होती, ती गरम करण्यापुरती. त्याच्यावरून कोणाला वाटत असेल की यार ही काय क्वांटिटी आहे. ही जे पातळी आहेत हे तुम्ही बघू शकता. तरीबाज रस्सा झणझणीत, जबरदस्त, ठसकेबाज. म्हणजे खाल्लं तर माणूस म्हणजे तोंडाला पाणी सुटलं पाहिजे बघूनच की काय राव, हे जबरदस्त विषय असा आहे. आता हा विषय आहे सकाळचा पुढचा आहे. परत आता ही संध्याकाळची तयारी वेगळी आहे. संध्याकाळची तयारी वेगळी आता. हो, हे झाल्यानंतर आता इकडे तयार संध्याकाळी रस्सा मटण सगळं वेगळं तयार करणार. लक्षात आलं का. इकडे आमच्या या भाकरी सेक्शन आल्या. भाकरी पण तुम्हाला फ्रेशच मिळणार आहे, एकदम ताजं सगळं समोर. आणि 4 बायका लागल्यात. ह्या आमच्या आजीबा आहेत, ह्या जुन्या आहेत. आज त्यांचं वय 80-82 वय. आज जवळजवळ 20-25 वर्षापासून भाकरी करतात इथे. किती भाकऱ्यांचं नियोजन आहे आजचं? मोजून नसतं, मोजून नाही भाकऱ्या, मोजून किती वेळ लागेल तेवढे करायचं. गिरायकाला किती लागतात ना तेवढं करायचं. बाकी त्याने चेक मोजून द्या नाही तर ना मोजून आम्ही मोजत नाही. मोजून करायचं म्हणलं तर मोजूनच गिरायक येतात. ही पण गोष्ट खरी आहे. मी अडाणी साहेब पण मी नाही विचारलं. मी जसं सांगितलं की मोजून भाकऱ्या केल्या तर मोजूनच गिरायक येतात. बरोबर. हे बघा, हे मटण, हे जे शिजवलं सगळं सकाळचं मटण आहे. हे संपत आलं, एक बकरं आहे, हे संपत आलं. हे दुसरं बकरं, हे बघा. घ्या वरती. बाबो, लय जबरदस्त आहे राव नियोजन तुमचं तर. इकडे चिकन आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे मटण भाकरीचं हॉटेल आहे, हे याच्यावरून सिद्ध होतं आहे. कारण मटणाची क्वालिटी आणि चिकनची क्वालिटी बरोबरी नाही आहे दोघांची पण. वजडी आहे ना, वजडी चालू आहे इकडे. सुकी वजडी प्लेट कुठे ती. इथे वरच्या मजल्यावर पण सिटिंग आहे, जिथे पण फॅमिली तुम्ही बसू शकता जेवायला. आणि ती पण बऱ्यापैकी हवेशीर आहे. सर, आपण कुठून आलात आणि जय मल्हारमध्ये काय जेवलात, काय कसं वाटलं तुम्हाला? आम्ही आत्ता चाकणहून आलेलो आहे आणि खास करून म्हणजे आम्ही इकडे ऐकलं होतं पहिलं, त्याच्यासाठी इकडे आलतो जेवायसाठी. आता आम्ही खिमा, त्याच्यानंतर मटण अंडी आणि वजडी पण सोपी सांगितली त्यामध्ये. इंद्रायणी राईस. कसं वाटलं जेवण? एकदम मस्त आहे. नाही, छान आहे जेवण, खूप छान आहे. याच्या आधी आम्ही 2-3 वेळा इथे आलो होतो आणि खास करून याही बाजूला आलो तर आम्ही इथे नक्की जेवणासाठी येत असतो. पाती ज्वारीची भाकरी, परत बाजरीची भाकरी पातळ मस्त भेटते, गरम गरम. बारक्यानी पण एन्जॉय केलेलं दिसतंय. सर, कुठून आलात आपण आणि काय खाताय आज? आम्ही चिखलीवरून आलो आणि स्पेशल मटण थाळी घेतली. आमचे मित्र विपुल शेख मेहत्रे यांनी आज साहेबांच्या हॉटेलला खास आमंत्रित केलेलं आहे आणि अतिशय चवदार आणि रुचकार 1 नंबर थाळी. जे खवय्ये आहेत
त्यांनी आवर्जून जय मल्हार हॉटेलला आठवड्यातून एकदा तरी भेट द्यावी. पण पूर्ण हॉटेल तुम्हाला दाखवलं, त्याचं किचन पण दाखवलं, जेवण कसं बनतंय, बरोबर. गर्दी दाखवली. म्हणजे गर्दी म्हणजे आता तुम्ही आत्ता जरी कॅमेरा टर्न केला ना तरी तुम्हाला दिसेल की गर्दी केव्हा जरी आले तुम्हाला ती गर्दी कायम मिळणार, त्यात काय वादच नाही आहे. लक्षाला आज ही 18 वर्षाची जी मेहनत आहे, 25 वर्षाचा जो अनुभव आहे, त्याच्यामुळे ही गर्दी कसं कुठेही होत नाही हो. कुठेही होते का सांगा ना. आज कितीतरी हॉटेल अशी आहेत की खर्च भरपूर केलेला आहे पण हॉटेल चालत नाही. त्याला कारण काय की आपली चव. कोणाला चांगलं द्या, कस्टमर कुठून मी तुम्हाला शोधत देणार. लक्षात का. आता तुम्ही हे बघितलं सगळं. आता मेन सर तुम्ही जेवण करा आमचं, मग मला सांगा की काय चव आहे, काय कसं वाटेल, काय नाही. काय खायचं, चिकन घ्या, मटण घ्या, मासे आहेत आमच्याकडं, थोडं सगळं टेस्ट करा. थोडं सगळं नाही, एकच पूर्ण मजा घेतल्याशिवाय काय. मग स्पेशल आमची मटण थाळी, त्यात नादच नाही. आणि शेवटी मटण बिर्याणी एकदम सुपर. शूट करायला जेव्हा सुरुवात केली तासभर झाला असेल मला वाटतं, तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की कुठे पण बसू शकतो आपण, निवांताने शूट करू. पण आत्ताची जी सिच्युएशन आहे, एकसुद्धा टेबल खाली नाही आहे. हा टेबल मुश्किलने भेटला आहे आम्हाला. ही मटण थाळी आता खायला कुठे यावं. पिंपरी चिंचवड हॉटेल जय मल्हार, मेट्रो स्टेशनच्या शेजारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. म्हणजे लँडमार्क तुम्हाला शोधावं लागणार नाही इकडे तिकडे. कुणाला जरी विचारलं इथं आल्यानंतर की बाबा मला मटण खायचं आहे, तर ते तुला ऑटोमॅटिक तुम्हाला सांगाल की बाबा मटण कुठं खायचं, तर बॉस जय मल्हारला इथे जातो. येस, ती पावलं ऑटोमॅटिक तिकडे चालली पाहिजेत, असं आहे ना. मला इकडे सरांना स्पेशल मटण थाळी, बाजरीची भाकरी कडक. ओके. आणि या सगळ्याच्या नादात एक गोष्ट मी विसरलो, जी मी आधी सांगितली. एंट्री मारली हॉटेलला की त्या मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या दिसतात, त्यांचा काय विषय, तो विषय बाजूला घरीच नाही त्यांना माहिती नाही आहे काय. मला रात्री जरी 3:30-4 जरी वाजलो काय, मी सकाळी 7 वाजता ग्राउंडला असतो म्हणजे असतो, कितीही उशीर हो. माझं प्रेम आहे क्रिकेट. आज ते क्रिकेट आहे म्हणून मी आहे. आणि जसं तुम्ही बिझनेस करता तेवढं तुम्ही तुमच्या शरीराला बी वेळ दिला पाहिजे. फिटनेस आहे तर सर्व आहे आलं. त्यामुळे माझं चांगलं एक क्रिकेटर आहे, मी बॅटिंग चांगली करतो. आणि संदीप झेंडे नावामागे हे जे दिसतंय कुस्तीचे पोस्टर्स लागलेत, तर पैलवान संदीप झेंडे बोलू शकतो का आम्ही तुम्हाला? येस, नक्की. मी एक पैलवान पण आहे. तालीम केली मी, 2 वर्ष तालीम केली. चांगली तालीम, पैलवान चांगला होतो मी. पण शेवटी काय असतं ना की बाबा सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं असतं. त्यामुळे मी थांबलो तिथं आणि शेतात आलो असं. म्हणजे जसं नावाच्या पुढे पैलवान लावलेलं नाही तरी पर्सनॅलिटी बघून तुम्हाला अंदाज त्याचा येतो, जसा मला आला होता. तर जय मल्हारची जी स्तुती तुम्ही ऐकली, जी गर्दी तुम्ही इथे बघितली, तिथली ही मटण स्पेशल थाळी आली. तर थाळीमध्ये काय काय आहे? रस्सा, आळणी मटण, सुकं मटण, खिमा आणि स्पेशल वजडी. रस्सा किती खाऊ शकता थाळीला, आळणी रस्सा किती खा. बाजरीची भाकरी बघू शकतो आपण कशी भाजलेली आहे बघा, कडक. आणि मटण भाकरी खाल्ली तर ती चुरूनच खावी, त्याच्याशिवाय त्याची एवढी काही चव लागत नाही अशा मताचं मी आहे. कारण मी पण आधी नॉर्मलच खायचो, पण एकदा मला चुरलेल्या भाकरीची मी चव घेतली, ते स्वादच लय वेगळा आहे. स्वादच म्हणजे जो त्या भाकरीमध्ये रस मुरतो ना आतमध्ये. पण अशा जेवणाने कधी त्रास होत नाही. अशा जेवणाने हे तुम्ही कितीही खा, मन समाधान म्हणजे किती खाऊ किती नाही असं येते. त्रास नाही, काय नाही. तिकडे जमतं तुम्हाला इतकं नाही. हां, थोडंसं सूप टाका. लिंबूच प्यायला पाहिजे. नाही लिंबू नाही घालतो. बघूया एकदा. एवढी आता विदाऊट लिंबूची टेस्ट घेतल्याशिवाय समजणार नाही. येस अगदी बरोबर. काय खरी चव काय ते झणझणते. झेपेल इतकं आहे, पण म्हणजे जबरदस्तीवाला हिसाब नाही आहे. मटण बघा, मटण तुटतंय कसं काय होतं ते बी बघा, मटण शिजलंय कसं काय लक्षात. आणि हे पनीर नाही आहे, हे मटण आहे. तुम्हाला वाटत असेल एवढं इझिली तुटतंय, हे मटण आहे इथलं.
मटणाच्या प्रत्येक रेषा वेगळ्या झाल्या. हा जो मटणाचा एरोमा आहे ना, जो मला आता येतोय, हा पूर्ण रोड आहे ना, त्या पूर्ण रोडवर याचा घमघमाट होता बाहेर मगाशी जेव्हा आम्ही आत यायच्या आधी. त्यामुळे मेट्रो स्टेशनवरून जरी तुम्ही उतरलेत ना, हा वासच तुम्हाला इथपर्यंत घेऊन येईल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खरंच सांगतोय, म्हणजे भरपूर कस्टमर आमचे त्याच्यामुळेच थांबतात की पुढं काहीतरी शिस्त कारण येतं. बाहेरून तुम्ही जर बघितलं तर हॉटेलची जी एंट्रन्स ते 2 आहेत, लेफ्ट राईटला दोन्ही हॉटेल एकच आहेत. बरोबर. पण ते एंट्रन्स बघून तुम्हाला याची जरा आपण कल्पना येणार नाही की हे आतमध्ये एवढं मोठं असेल. एक सेक्शन आपला हा जेंट सेक्शन आहे. जे 2 सेक्शन तुम्ही बघता ना आता, की काही वेळेस इथं आलं की कस्टमर कन्फ्यूज होतो, याला 2 हॉटेल कशी काय जय मल्हारची, तर ही एकच आहे. त्याच्या साईडने जेंट सेक्शन आहे जिथं तुम्ही आता बसलेला आहात, आणि दुसऱ्या सेक्शनची एंट्री ती वेगळी आहे, तिकडे फॅमिली सेक्शन आहे. असं आहे, काही वेळेस ते थोडंसं हे होतं असं. हो, कन्फ्युजन होतं. किमा ट्राय करा. थोडं कामावून झालं आहे, कारण की झणझणीत आहे, झणझणीत आहे, गरमागरम आहे. आणि किमा जो आता आपण किमा जो मी टेस्ट केला आता, त्याची देखील चव, त्याची एक झटकेदार चव आहे, किम्याची एक झटकेदार चव आहे. वजडी मी आतापर्यंत ट्राय केलेली नाही आहे. जय मल्हारची वजडी राहणार आहे ही जी मी पहिल्यांदा खातो. टेक्स्चर बघा तुम्ही जवळून, झणझणीत एकदम. एकदम सॉफ्ट आणि झटका, इथे पण झटका. आणि शेवटला अळणी, आणि अळणी इथे नुसतं पाणी येत नाही, पीसेस पण येतात त्याच्यामध्ये. मला वाटतं नळी नाही आली आज, नळी आली असती अजून मजा आली. एकदम माइल्ड आणि ॲरोमॅटिक. बोलायचं मटण आहे, पण मटण मस्त शिजलं आहे. आणि ही गर्दी जी आहे मागे, त्याचं कारण जेव्हा तुम्ही खाल तेव्हाच लक्षात येईल. नळी नाही आली, पण आपल्याला चाप आला आहे. क्वालिटी बोलते. व्हिडिओज तुम्ही रील्स बघितले असतील, क्वालिटी बोलते. तर कशी बोलते ना, ते बोलायचं मटण जेव्हा तुम्ही खाल जय मल्हारचं, फक्त हड्डी, फक्त बोन राहतोय आणि मीठ जे आहे ते भाकरी पूर्ण झाली आहे. आता आमची हो मटन बिर्याणी थोडीच द्या अगदी. बस 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 मटन बिर्याणी भाकरी संपलं आपण मटन बिर्याणी घेतली. आणि मटन बिर्याणीमधले पण पीस तुम्ही बघाल तर हे असं मटन शिजलं पाहिजे काय. बरोबर, अगदी बरोबर. भरपूर ठिकाणी तुम्ही मटण जरी असलं ते शिजत नाही पूर्ण, म्हणजे रब्बरसारखं लागतं. हां रब्बर, तसं नाही पाहिजे. मटण पूर्ण शिजलं पाहिजे तर मजा आहे मटणामध्ये. तुम्ही कच्चं मटण खायला नाही आलो, तुम्ही मटण शिजलेलं खायला आलं आपल्याकडे. असं आहे ना, असा विषय ना. कच्चं तुम्ही करायचं आहे काय, असं आहे ना. थाळी काढल्यानंतर ही जी बिर्याणी आहे ना, त्याचा माइल्ड टेस्ट हा मॅन्डेटरी आहे. म्हणजे जरा शांती वाटते जरा. जो झटका लागलेला असतो मटण खाल्ल्यानंतर. मटण बिर्याणी लवरसाठी त्यांनी खास आमच्याकडे एकदा मटण ट्राय करायची. मटण बिर्याणी ट्राय करा एकदम. आमच्याकडे तुम्ही मटण बिर्याणी खाल्ली, आपला एवढा शब्द आहे की तुम्ही दुसरीकडे मटण कोणी खाणार नाही. बिर्याणी एकदम बेस्ट आहे. लहान मुलं पण खाऊ शकतात, एवढी बिर्याणी यूज करायची. आता वरती पण आम्ही बघितलं ना, तर छोटी मुलं पण मटण रस्सा आणि भाकरी खात होतो.
अगदी बरोबर हे सर्वजण खाऊ शकतात असं आहे जेवण आहे ते. असं नसतं किंवा मोठी लोक आहे थोडं तिखट आहे आमच्याकडे जेवण झणझणीत आहे इन सेन्स लक्षात लागून तर की टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण गोंधळातलं जेवण कसं असतं रस्सा त्या प्रकारातलं आपलं हे जेवण आहे. पण यात जेवणामुळे किती त्रास होणार नाही आणि सगळे खाऊ शकतात. लाल लक्षात तर जय मल्हारचं हे मटण 11 वर्षापासून इथे मिळतं आहे ते खायला तुम्ही नक्की या. आता व्हिडिओ आटपत घेतो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू. चला काळजी घ्या. जय मल्हार. जय मल्हार.